नमस्कार विद्यार्थी मित्र हो. विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपर क्रमांक 2 14 डिसेंबर 2014 रोजी झालेला सामाजिक शास्त्र या विषयावरील भाग 1 आपण पाहणार आहोत. यामध्ये 30 प्रश्न सदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर चला सुरू करूया व्हिडिओला. प्रश्न 91. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? तर पर्याय 4 शहाजीराजे यांना दिला. 92. चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी रायरेश्वर रोहिडा ही चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न 93 क्रमांक. योग्य जोड्या जुळवा. तर इथं ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. इरॅस्मस धर्मसुधारक, फर्डिनांड मॅगेलिन खलाशी होता, रॉजर बेकन हा विचारवंत होता आणि हॅले हा खगोलशास्त्रज्ञ होता. त्यामुळे पर्याय 1 बरोबर. पुढील प्रश्न 94. मिरज खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नाही? तर पर्याय 4 राजेंद्र लाहिरी. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत टिंबटिंब लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत? तर पर्याय 4 सुमेरियन. प्रश्न 96. योग्य जोड्या जुळवा. तर रज्जुक हा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे, गोप हा तालुक्याचा अधिकारी आणि ग्रामिणी हा खेड्याचा प्रमुख. त्यामुळे पर्याय 1 बरोबर. प्रश्न 97. अकबर बादशहाने निर्माण केलेली दीन-ई-इलाही नवी व्यवस्था म्हणजे? पर्याय 1 मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. प्रश्न 98. नायब वकील ए मुतलक हा किताब टिंबटिंब यांना मिळाला? तर पर्याय 2 महादजी शिंदे यांना मिळाला. प्रश्न 99. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर पर्याय 3 लॉर्ड मेकॅलो राज्य खालसा धोरण ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न 100. एशियाटिक सोसायटीची स्थापना टिंबटिंब या शहरात झाली? तर पर्याय 1 कोलकाता. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता या शहरामध्ये झाली. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 101. गटात न बसणारे पद ओळखा. तर पर्याय 2 हदीस हे गटात न बसणारे पद आहे. पुढचा प्रश्न 102. खालीलपैकी कोणता शोध हेल्टमाउंटनने लावला? तर कार्बन डायऑक्साईडचा शोध हा हेल्टमाउंटनने लावला. त्यामुळे पर्याय 3 बरोबर आहे. पुढील प्रश्न 103. पेट्रॉक बॉन्शिओ मॅकहोली हे टिंबटिंब या देशाचे साहित्यिक होते? तर पर्याय 3 इटली या देशाचे साहित्यिक होते. प्रश्न 104. खालील घटना योग्य कालानुक्रम लावा. तर बघा इथं पहिल्यांदा कमांडर पेरीची एडो येथे आगमन, त्यानंतरनं कानागावा करार, त्यानंतरनं मेईची क्रांती आणि जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे. पुढील प्रश्न 105. चुकीची जोडी ओळखा. तर स्टॅनले इंग्लंड पर्याय 4 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 106. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी टिंबटिंब या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली? तर पर्याय 4 कोहोंग या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. पुढील प्रश्न 107. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. तर पर्याय 1 क अ ड ब हे पर्याय 1 बरोबर आहे. दार कमिशन, त्यानंतर अकोला करार आणि नागपूर करार आणि फाजल अली कमिशन. प्रश्न 108. संभाजीराव गायकवाड टिंबटिंबचे शासक होते? तर पर्याय 3 कोल्हापूरचे शासक होते. प्रश्न 109. PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार हे टिंबटिंब आहेत? तर ह्या वृत्तसंस्था आहेत. पर्याय 1 बरोबर. प्रश्न 110. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह टिंबटिंब येथे आहे? तर पर्याय 1 म्हैसूर येथे भारतातील शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे. पुढील प्रश्न 111. खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? तर पर्याय 3 स्थानिक ग्राहक संरक्षण मंच ही नागरी सुविधा देणारी संस्था नाही. प्रश्न 112. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर तालुका पातळी नगरपालिका ही अयोग्य जोडी आहे. त्यामुळे पर्याय 2 योग्य उत्तर. प्रश्न 113. खालील जोड्यामधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवतात? तर अ ब क ड हे सर्व ही आपली स्थानिक कारभारातील सहभाग दर्शवतात. पर्याय 4 बरोबर.
प्रश्न 114 राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीची वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण केलेली असावीत. तर पर्याय 4 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. प्रश्न 115 हे टिंबटिंब या संयुक्त राष्ट्राची संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे. तर आकृतीमध्ये दाखवलेले पर्याय एक जागतिक आरोग्य संघटनेचे या संस्थेचे बोधचिन्ह आहे. प्रश्न 116 भारताच्या सरन्यायानुसार सत्तेचे उगमस्थान टिंबटिंब हे आहे. तर भारतीय लोक हे आहे पर्याय 4 बरोबर. 117 प्रश्न क्रमांक भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ टिंबटिंब आहे. तर पर्याय 3 राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही, हा गणराज्य या शब्दाचा अर्थ आहे. प्रश्न 118 आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड टिंबटिंब करतात. तर पर्याय 3 आमसभा व सुरक्षा परिषद ही न्यायाधीशांची निवड करतात. पुढील प्रश्न 119 महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत अजमावून निर्णय घेणे म्हणजे काय? तर पर्याय 3 सार्वमत होय. प्रश्न 120 अचूक पर्याय ओळखा. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, कारण लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशांचा विस्तार झाला, सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. हे वरीलपैकी सर्व पर्याय अचूक आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या भाग 1 मध्ये 30 प्रश्न सदर व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.